चला आज आपण बनवणार आहे शेवभाजी। चला आता कांदे, टोमॅटो, खोबरं आपण घेतलेलं आहे। आता ते मस्त कट करून घेऊ। खोबरं पण असं उभं उभं कापून घेऊ बघा, भाजायला सोपं जात आहे। असं मस्त असं उभं उभं कापायचं बघा। आता खोबरं कापून घेऊ बघा कसं कापलंय। असंच तुम्ही पण खोबरं कापायचं। आता लगेच आपण कांदा कापू बघा। कांदा पण कसा कापलाय, उभा कापलाय। असंच कांदा पण कापायचा। आणि आता आपण लगेच टोमॅटो कापून घेऊ। टोमॅटो पण कसं मस्त छान कापलंय, असंच कापायचं टोमॅटो पण बघा। आता आपला टोमॅटो पण कापून होतोय बघा। आता कांदा, खोबरं, टोमॅटो। आता आपण मांडूया तवा, कारण आपल्याला ते भाजून घ्यायचंय बघा। आता तवा मांडलाय। आता तवा गरम झालाय। आता तव्यावरती खोबरं टाकू आणि खोबरं मस्त भाजून द्यायचं, कारण खोबरं जर नाही चांगलं भाजलं तर मग भाजी व्यवस्थित नाही लागत। आता खोबरं भाजायला टाकलं, थोडंसं आपण त्याच्यात तेल घालू आणि मस्त भाजून देऊ। आणि भाजताना त्याची काळजी पण घ्यायची आहे, जास्त करपून पण नाही द्यायचं। जास्त जर करपलं तर भाजी करपट लागते। त्याच्यामुळे असं मस्त सारखं खालीवर करत राहायचं, मस्त असं भाजून द्यायचं। आणि एकदम हॉटेल सारखी घरच्या घरी बनवा भाजी, मग खाऊन बघा। मग तुम्ही कधीच हॉटेलला जाऊन खाणार नाही, घरच्या घरी खाणार बनवून। चला आता आपण कांदा टाकू बघा। आता कांदा पण असा मस्त लाल रंग येईपर्यंत आपण भाजायचा आहे बघा। आता कांदा टाकलाय, ह्याला पण आहे ना असं लाल रंग येऊपर्यंत मस्त भाजायचं, खालीवर करत राहायचं आणि करपून नाही द्यायचं बघा। आता कसा कांद्याला लाल रंग आलाय मस्त बघा, किती छान रंग आलाय। आता आपण याच्यात लगेच टोमॅटो टाकू। टोमॅटो पण त्याच्यासोबत असं थोडंसं भाजून घ्यायचं बघा। आता टोमॅटो पण टाकलाय, असं खालीवर करायचं टोमॅटो पण त्याच्यासोबत थोडंसं, जास्त नाही हे करून घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं टोमॅटो पण बघा। असं खालीवर करत राहायचं थोडंसं, कारण डागणार नाही बघा। आता मस्त आपलं भाजून झालंय कांदा, टोमॅटो, खोबरं। आता आपण हे काढणार आहे मिक्सरला हे बघा। आता अद्रक लसूण पेस्ट करू। आता अद्रक लसूण घेतलंय, आता याची मस्त पेस्ट करू। आता खोबरं आपण मिक्सरला काढून घेऊ। आपण कांदा, खोबरं, टोमॅटो जे भाजून घेतले ना ते आता मिक्सरला टाकून मिक्सर काढून घेऊ। आता चला गॅस पेटू। चला आता कढई मांडली। चला आता कढईमध्ये तेल टाकू बघा। आता कढईमध्ये तेल टाकले, आता टाकू आपण, चला आता आपण टाकूया जिरे, नाही आपण टाकू मोहरी। आता टाकूया जिरे बघा, जिरे टाकले। आता त्याच्यातच लगे आपण टाकूया कांदा, लसूण, अद्रक लसूण पेस्ट। आपण टाकू अद्रक लसूण पेस्ट बघा। त्याला पण मस्त परतून घ्यायचं, असं थोडंसं हालत राहायचं, म्हणजे ते पण खाली चिकटणार नाही। नाही हलवलं तर ते चिकटते कढईला बघा। मस्त ते असं लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं अद्रक लसूण बघा। मस्त त्याला लाल रंग आलाय। आता आपण त्यात टाकू कढीपत्ता बघा, कढीपत्ता। आता आपण टाकून घेऊ मसाले हे बघा। घरगुती मसाला आहे, गरम मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला। चला आता आपण ते पण तेलामध्ये टाकून घेऊ आणि मस्त त्याला परतून घेऊ हे बघा। असं मस्त परतून घ्यायचं। आता आपण टाकूया बनवलेला मसाला हे बघा। आपण मगाशी भाजून घेऊन मिक्सरला काढलाय तो मसाला टाकलाय, वाटण टाकले। आता हे वाटण मस्त परतून घेऊ, त्याला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, मस्त तेल सुटूस्तर परतायचं बघा। हे असं हलवत राहायचं त्याला थोडंसं बघा। कसं मस्त परतलंय, किती छान त्याला तेल सुटलंय। चवीपुरतं मीठ टाकायचं, तर परततानाच टाकायचं म्हणजे भाजीची चव मस्त लागते बघा। आता त्याला मस्त तेल सुटलंय, असं परतून घ्यायचं बघा। किती छान मिक्स झाले। आता आपण याच्यात घालून घेऊ थोडंसं पाणी बघा। आता पाणी टाकू आणि पाणी ना मित्रांनो थोडं गरम करून टाकायचं, म्हणजे भाजीला चव मस्त येते। आता आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकले
बघा आता पाणी टाकले त्याला मस्त. बघा आता उकळी फुटली, आपण लगेच त्याच्यात शेव टाकून घेऊ. बघा आता शेव टाकली, एकदा हलवून घेऊ त्याला आणि 2 मिनटं कमी गॅसवर शिजून देऊ. बघा कसं मस्त उकळी फुटलेली आहे. आपण आता त्याला कमी गॅसवर ठेवलं तरी चालतंय, 2 मिनटं कमी गॅसवर ठेवायचं. त्याला झाली आपली मस्त शेवभाजी. बघा खाण्यासाठी तयार आहे. आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा.